नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्यांच्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत फिजिक्सचा एक खूप महत्त्वाचा चॅप्टर कार्य, ऊर्जा आणि शक्ती। हा चॅप्टर आज आपण बघणार आहोत। तर या चॅप्टरमधला ऊर्जा म्हणजेच एनर्जी हा पॉइंट आज आपण बघणार आहोत। काय बघा, सुरुवात करूया आपल्या चॅप्टरला। एनर्जी, या एनर्जीलाच आपण काय म्हणतो आता? ऊर्जा, बरोबर ना? एनर्जी म्हणजेच काय? ऊर्जा। पुढे जायच्या आधी आपण बघणार आहोत ऊर्जा म्हणजे काय, एनर्जी म्हणजे काय। आता आपल्याला कुठलंही काम जर करायचं असेल तर ऑब्व्हियसली एनर्जीची गरज लागते। मग एखादं काम करण्यासाठी जी काही क्षमता असते ती क्षमता म्हणजेच असते आपली एनर्जी। म्हणजे एखादं वर्क करण्यासाठी जी काही कपॅसिटी असते आपल्यामध्ये त्या कपॅसिटीलाच आपण म्हणतो एनर्जी किंवा ऊर्जा। मग ते कुठलंही काम असो, प्रत्येक काम करण्यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज ही लागतेच। मग जर आपण हे युनिट्स बघितले की या एनर्जीचे युनिट्स कुठले कुठले आहेत तर खूप महत्त्वाचे दोन युनिट्स असतात या ऊर्जेचे। हे दोन युनिट्स कुठले आहेत बघा आता? एक आहे SI युनिट आणि एक आहे CGS युनिट। खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बघा हा। ऊर्जेचे दोन युनिट पडतात। एका युनिटला आपण म्हणतो SI युनिट, एकाला म्हणतो CGS युनिट। आता बघा, एनर्जीचं SI युनिट आहे जूल आणि CGS युनिट आहे अर्थ। SI युनिट आहे जूल, CGS युनिट आहे अर्थ। आता या दोघांमध्ये काय रिलेशन बघा, जूल आणि अर्थ याच्यामध्ये काय रिलेशन आपल्याला सांगता येईल तर 1 जूल इज इक्वल्स टू 10 to the power 7 अर्थ। काय रिलेशन आहे दोघांमध्ये? 1 जूल इज इक्वल्स टू 10 to the power 7 अर्थ। खूप महत्त्वाचं आहे बघा हा। 1 जूल इक्वल्स टू 10 to the power 7 अर्थ। हा जो युनिट आहे हा आहे आपला SI युनिट, हे जे युनिट आहे हे आपलं CGS युनिट। अशा प्रकारे ऊर्जेचे आपल्याकडे दोन युनिट्स आहेत, एक आहे SI युनिट, एक आहे CGS युनिट। तर पहिली आपण बघितली डेफिनेशन की एखादं कार्य करण्यासाठी जी काही कपॅसिटी लागते आपण त्याला ऊर्जा म्हणतो। याचे दोन युनिट्स आहेत, जूल SI युनिट आहे आणि CGS युनिट आहे याचं अर्थ। ओके, कळालं इथपर्यंत? आता आपण बघितलं की ऊर्जा ह्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असतात। सौर ऊर्जा असते, औष्णिक ऊर्जा असते, उष्णता ऊर्जा असते, विद्युत ऊर्जा असते, यांत्रिक ऊर्जा असते। अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा असतात। आपण जर हा चॅप्टर बघितला कार्य, ऊर्जा आणि शक्ती, तर मेन चॅप्टर हा रिलेटेड आहे आपल्या यांत्रिक ऊर्जेबद्दल। यांत्रिक ऊर्जा म्हणजे जी जनरली यंत्रांमध्ये असते अशी ऊर्जा असते आपली यांत्रिक ऊर्जा। ही यांत्रिक ऊर्जा जर आपण बघितली तर या यांत्रिक ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जा, ही जी यांत्रिक ऊर्जा आहे ही एक ऊर्जेचा प्रकार आहे, हा एक ऊर्जेचा प्रकार आहे। ही यांत्रिक ऊर्जा मेनली डिवाइड होते दोन टाईपमध्ये। हा चॅप्टर मेनली रिलेटेड आहे याच्याशीच, यांत्रिक ऊर्जेशी। बघा आता खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, आपण जर यांत्रिक ऊर्जा बघितली तर ही यांत्रिक ऊर्जा मेनली डिवाइड होते दोन प्रकारांमध्ये। ओके, यांत्रिक ऊर्जा टाइप्स किती आहेत याचे? दोन आहे। एकाला म्हटलं जातं कायनेटिक एनर्जी म्हणजेच गतिज ऊर्जा आणि दुसरीला म्हटलं जातं पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच स्थितीज ऊर्जा। ही आहे आपली गतिज ऊर्जा आणि ही आहे आपली स्थितीज ऊर्जा। सो यांत्रिक ऊर्जा डिवायडेड इंटू टू टाइप्स। कुठले कुठले टाइप्स आहे? कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी, बरोबर? कायनेटिक एनर्जी म्हणजेच कुठली असते आपली आता? गतिज ऊर्जा, आणि पोटेन्शियल एनर्जीला आपण म्हणतो स्थितीज ऊर्जा। आता बघा खूप महत्त्वाचे हे दोन पॉईंट आहेत। कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय? गतिज ऊर्जा। गतिज नावातच आहे बघा, एखादी वस्तू जर गतिमान असेल तर त्या गतिमानतेमुळे त्याच्यामध्ये जी काही एनर्जी असते त्या एनर्जीला आपण म्हणतो गतिज ऊर्जा। एखादं वेगाने म्हणजे बंदुकीतून सुटलेली गोळी बघा खूप जोरात जाते, गतिज ऊर्जा। गतिमान असते ती, मग त्याच्यामध्ये कुठली एनर्जी येणार आपली? गतिज ऊर्जा येणार, बरोबर ना? दॅट इज युअर कायनेटिक एनर्जी। मग बंदुकीतून सुटलेली गोळी ही कशाचं एक्झाम्पल झालं? कायनेटिक एनर्जीचं। सो कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा, एखाद्या वस्तूच्या गतिमान अवस्थेमुळे त्याच्यामध्ये जी काही एनर्जी तयार होते त्या एनर्जीला आपण म्हणतो गतिज ऊर्जा, कायनेटिक एनर्जी। आता ही कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट कशी करायची बघा। कायनेटिक एनर्जी इज कॅल्क्युलेटेड बाय यूजिंग द फॉर्म्युला
कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू हाफ mv². काय सूत्र आहे कायनेटिक एनर्जीचं? कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू हाफ mv². इथं तुमचा m म्हणजे असतो वस्तूचं वस्तुमान, मास ऑफ द ऑब्जेक्ट, आणि v असतो स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे ती जर गतिमान असेल तर ऑब्वियसली तिला स्पीड असणार. सो दिस इज नथिंग बट व्हॉट? m म्हणजे काय? मास ऑफ द ऑब्जेक्ट, आणि v म्हणजे आपला असतो स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट. तर मग कायनेटिक एनर्जी कशी कॅल्क्युलेट करायची? आता कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू हाफ mv². m ची व्हॅल्यू टाकायची, v ची व्हॅल्यू टाकायची, आणि मग आपल्याला काय येईल? कायनेटिक एनर्जी. ओके, तर हा खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. कायनेटिक एनर्जी म्हणजेच गतिज ऊर्जा कॅल्क्युलेट करण्याचा. काय? कायनेटिक एनर्जी हा पहिला प्रकार आहे यांत्रिक ऊर्जेचा. आता जर आपण बघितलं की यांत्रिक ऊर्जा दुसऱ्या कुठल्या प्रकारामध्ये डिवाइड होते, तर तिचं आहे पोटॅन्शियल एनर्जी, म्हणजेच स्थितीज ऊर्जा. स्थितीज ऊर्जा इज द सेकंड टाइप ऑफ युअर यांत्रिक ऊर्जेचा हा दुसरा प्रकार आहे. स्थितीज ऊर्जा म्हणजेच पोटॅन्शियल एनर्जी. आता पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे काय? एखादी वस्तू जर साठवून ठेवली तर तिच्यामध्ये जी काही एनर्जी असते तिला आपण काय म्हणतो? स्थितीज ऊर्जा. एखादी वस्तू जर साठवून ठेवली जास्त प्रमाणात तर तिच्यामध्ये जी काही एनर्जी असते त्या एनर्जीलाच आपण काय म्हणतो? स्थितीज ऊर्जा. एखादी स्प्रिंग बघा तुम्ही दाबली, ती जर सोडली तर काय? जी काही एनर्जी असते, स्प्रिंग दाबून धरली, जी काही एनर्जी आपण साठवून ठेवतो स्थितीज ऊर्जा, बरोबर ना? मग हे काय झालं एक्झाम्पल आपलं पोटॅन्शियल एनर्जीचं. आता ही पोटॅन्शियल एनर्जी आपण कॅल्क्युलेट कशी करतो बघा, परीक्षेत याच्यावरती न्यूमरिकल्स विचारले जातात. कशी कॅल्क्युलेट करतो बघा? पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा ही कॅल्क्युलेट केली जाते. पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू mgh. mgh हे मास म्हणजे m म्हणजे काय? आपला मास ऑफ द ऑब्जेक्ट. g म्हणजे काय? गुरुत्व त्वरण, आणि h इज नथिंग बट हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. अशा प्रकारे पोटॅन्शियल एनर्जी इज कॅल्क्युलेटेड बाय युजिंग द फॉर्म्युला पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू mgh. तर या खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहे. कुणाबद्दल? ऊर्जेबद्दल, एनर्जीबद्दल. पहिलं आपण बघितलं डेफिनेशन. कार्य करण्याची जी काही क्षमता असते त्याला आपण ऊर्जा म्हणतो. त्याचं SI युनिट आहे जूल, CGS युनिट आहे अर्थ. दोघांमधलं रिलेशन काय आहे? 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्थ. आपण जर बघितलं हा चॅप्टर रिलेटेड आहे यांत्रिक ऊर्जेशी. या यांत्रिक ऊर्जेचे दोन खूप महत्त्वाचे प्रकार पडतात. एक आहे कायनेटिक एनर्जी, एक आहे पोटॅन्शियल एनर्जी. या दोन्हीवरती तुम्हाला आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत. कायनेटिक एनर्जी गतिज ऊर्जा कॅल्क्युलेटेड बाय युजिंग द फॉर्म्युला हाफ mv². m म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट, v म्हणजे स्पीड. देन सेकंड टाइप इज पोटॅन्शियल एनर्जी, स्थितीज ऊर्जा. काय? पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू mgh. सो हे सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत एनर्जी या टॉपिकबद्दल. अजूनही खूप महत्त्वाचे पॉईंट, 2-3 महत्त्वाचे पॉईंट आपण पुढच्या सेशनमध्ये बघू. आणि पुढच्या सेशनमध्येच आपण पॉवर आणि तुमचा अजून एक पार्ट वर्क ह्याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. त्यापूर्वी हे सगळे पॉईंट व्यवस्थित करायचे, खूप महत्त्वाचे आहेत. आयोगाने याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.